भरपूर लोकांना कोबीची भाजी अजिबात सुद्धा आवडत नाही का, तर तिचा उग्र वास येतो म्हणे. पण जरा सुद्धा नाही आहे. मी सांगितले त्या पद्धतीने एकदा भाजी नक्की करून पहा. अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील, एवढी छान होते भाजी. इथे पाहू शकता मी कोबी किती बारीक चिरून घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या भाजीला मी पाण्याचा जरा सुद्धा वापर करणार नाही आहे. फक्त मिठावरती आणि त्याच्या अंगच्या पाण्यावर आपल्याला भाजी शिजवायची. बटाट्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. बटाटा खूप सुंदर लागतो आणि उग्र वास त्याच्यामुळे कोबीचा कमी होतो. टोमॅटो, कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे. कढई तापायला ठेवलेली आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि छान तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरीला छान तडतडू द्यायची आणि फुटू द्यायची मोहरी, तेव्हा कोबीला सुंदर चव येते. त्यानंतर चिमूटभर हिंग टाकलेला आहे. भाजी खूप सुंदर होते बरं का, नक्की करून पहा. कढीपत्ता टाकलेला आहे आणि एक मिरची टाकलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता छान मिरची पण तळली गेलेली आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो खूप सुंदर लागतो कोबीच्या भाजीमध्ये आणि टोमॅटोमुळे आणि बटाट्यामुळे कोबीचा उग्रपणा जो आहे तो पूर्ण कमी होतो. आता हळद टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ज्या बारीक फोडी केलेल्या आहेत बटाट्याच्या त्या याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. कारण कोबी तर लगेच शिजतो वाफेवरती, पण बटाटा शिजायला थोडासा वेळ जातो. मग तेलामध्ये टाकून छान परतून घ्यायचा आणि तेलामध्येच बटाटा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे बटाटा शिजताना तेलामध्येच मीठ टाकायचं. तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये नाही, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तेलामध्ये मीठ टाकलं की भाजीला संपूर्ण छान लागतं. आणि आता बटाट्यामध्ये टाकलं की बटाटा पटकन शिजला जातो आणि टोमॅटोसुद्धा पटकन मऊ होतं. आता अगदी 2 मिनिटासाठी आपण झाकण झाकलेलं होतं आणि पाहू शकता आपला बटाटा छान शिजलेला आहे. कलरवरूनच लगेच लक्षात येतं आणि टोमॅटोसुद्धा पूर्ण मऊसूद असं झालेलं आहे. ही भाजी सकाळी टिफिनला सुद्धा तुम्ही केलीत ना तर झटपट होते. रात्री कोबी मस्तपैकी चिरून ठेवायचा आणि सकाळी पटकन फोडणी द्यायला होतं. कारण कोबीच्या भाजीला कुठलं वाटण करायची गरज नाही की दुसरं काही सुद्धा याच्यामध्ये कांदा चीर बाकीचं काही प्रकार करायची गरज. अगदी पटकन होणारी भाजी आहे. माझ्या घरात तर सगळ्यांना फार आवडते ही भाजी. आणि अजून एक तुम्ही चण्याची डाळसुद्धा भिजवून यामध्ये घालू शकता, खूप सुंदर टेस्ट येते. आता बटाटा आपला छान शिजलेला आहे. सगळा कोबी आपण याच्यात ॲड करून घ्यायचा आहे. आणि अजून एक तुम्ही लक्षात ठेवा की कोबी जो आहे तुमचा तो एकदम पातळ चिरला गेला पाहिजे, तरच बिना पाणी टाकता तुमची भाजी फक्त तेलावरती म्हणजे फक्त वाफेवरती शिजते. कारण तेलसुद्धा पाहू शकता एकदम प्रमाणात टाकलेलं आहे. अति तेल मी कधीच कोणत्या भाजीला टाकत नाही. कारण काय होतं, नुसतं तेल टाकलं की तेलाचा तवंग येतो आणि आपल्याही शरीराला घातक असतं. त्यामुळे शक्यतो मी तेलाचा वापर खूप कमी करते. आता पाहू शकता सगळी भाजी छान आपल्याला हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. कोबीच्या भाजीमध्ये लक्षात ठेवा जरासुद्धा पाण्याचा वापर करू नका. कारण मुळातच कोबीला अंगचं पाणी भरपूर असतं आणि आपण मीठ टाकलंय त्याच्यामुळे सुद्धा त्याला पाणी सुटतं. अगदी 2 मिनिटांनीच आपण झाकण ओपन करून लगेच भाजी हलवून घ्यायची आहे. कारण बटाटा तर आपला छान शिजलेला आहे, फक्त कोबी शिजायचा बाकी आहे आणि तो सुद्धा आपला 1 ते 2 वाफेवर लगेच शिजतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोबीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. तुम्ही कोबीचा वापर सलाड म्हणून सुद्धा करू शकता. म्हणजे आपण कोशिंबीर करू शकता. त्यानंतर जेवताना कच्चा जरी खायला घेतलात ना ॲज अ सॅलड म्हणून, तरीसुद्धा खूप पोषण तत्व आपल्या शरीराला कोबीतून मिळतात. आणि अशा भाज्या टिफिनसाठी तर 1 नंबर, कारण झटपट होणाऱ्या आहेत. आपला सकाळी त्रास वाचतो आणि नवऱ्याला डब्बासुद्धा वेळेत देता येतं. तर नक्की करून पहा ही भाजी मी सांगितली त्या पद्धतीने आणि जरासुद्धा उग्रपणा त्याला येणार नाही, ही माझी गॅरंटी. आजचा हा कोबीच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच कळवा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान व्लॉगसह. तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.